धनगर समाजाला आदिवासी समाजात समाविष्ट करू नका या मागणीसाठी गोंदियात आदिवासी समाज एकवटला। आपल्या मागणीसाठी आदिवासींनी काढलेल्या भव्य मोर्चात महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। धनगर हा समाज वेगळा असून हा समाज आमच्यापेक्षा संपन्न आहे। आम्ही मूळ आदिवासी असून आमच्या आरक्षणाचा लाभ त्यांना देण्यात येऊ नये या प्रमुख मागणीसाठी हजारोंच्या संख्येने आदिवासी समाज रस्त्यावर उतरला। धनगर समाजाला आदिवासी समाजात सामील करून घेणं हा आमच्यावर अन्याय असल्याचं आदिवासींचं म्हणणं आहे। दरम्यान या भव्य आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती। महाराष्ट्रातील तमाम आदिवासीच्या माध्यमातून ह्या सरकारचा निषेध करतो की ही जी महाराष्ट्रातली सरकार आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे, यांनी तात्काळ राजीनामा द्यावा। 2002ला भारतीय संसदेने एक सेकंड अमेंडमेंट बिल पास केला। त्या अमेंडमेंट बिलमध्येही धनगर समाज हा अनुसूचित जमातीचे निकष पूर्ण करत नाही असा दाखला दिला। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की माननीय विद्यमान सरकार ज्यावेळी 1995ला सत्तेमध्ये होती त्याच सरकार आताही सत्तेमध्ये आहे। ह्या सरकारने 1995लाही धनगरांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला, तोही प्रस्ताव त्यावेळी नाकारण्यात आला। आदिवासी समाजाच्या भावना लक्षात घेता आमचा त्यांना प्रश्न आहे की प्रस्ताव तुम्ही पाठवता आणि नाकारतातही तुम्हीच, आणि मग हे नाकारणे आणि पाठवणे हे तुमच्या साखळीतून चालू असलेला खेळ आम्ही उघड्या डोळ्यांना पाहत आहोत।